सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो. शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो. शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो. शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय हो. संभाजी महाराजांचा विजय हो. नमो पार्वती परे हर हर महादेव महादेव तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय रक्तात भिनलंय काय जय जिजाऊ जय शिवराय. नमस्कार, महाराष्ट्र गौरव न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी आशिष कावळे. आज आलेलो आहे आपण दिव्यामध्ये. दिव्या नेते आपले नगरसेवक शैलेश मनोहर पाटील, तसंच आपले आयोजक समीर पाटील आणि आपले बालचंद्र भगत दादा यांच्यातर्फे हा शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज आपण त्यांच्याशी भेट घेत आहोत. काय सांगणार दादा, शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या आयोजित काय सांगले? आमचं आज हे शिवजयंतीचं 6वे वर्ष आहे. दरवर्षी आम्ही मोठ्या धूमधडाक्यात शिवजयंती आमच्या राजाचा जन्मोत्सव इथे साजरा करत असतो. ज्या प्रकारे आमच्या राजाने 18 पगड जाती एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली, अशा आमच्या शिवरायांचं आम्ही जन्मोत्सव धूमधडाक्यात इथे साजरा करत असतो. सकाळी आमच्या इकडे 10 वाजता बरोबर शिवनेरीवरून आणि दुर्गाडी किल्ल्यावरून ज्योतीचं आगमन होते. आम्ही इथे ज्योत प्रज्वलित करतो आणि मग त्याच्यानंतर आमच्या इथे भजनांचा कार्यक्रम, राजांवर आधारित जे पोवाडे आहेत त्यांचा कार्यक्रम दिवसभर इथे सुरू असतो. तसंच काय काय कार्यक्रम आयोजित केले आहेत? दिवसभर भजनांचे कार्यक्रम असतात. सकाळी ढोलताशा पथकाचं वादन होतं, त्यानंतर पूर्ण दिवस मान्यवरांचं स्वागत असतं आणि संध्याकाळी आपण एक सुमधुर गीतांचा, महाराजांवर आधारित गीतांचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला असतो. तसंच आपले लोकप्रिय नगरसेवक शैलेश पाटील दादांचे सगळे कार्यक्रम असेच मोठे धूमधडाक्यात असतात. अजून काय सांगणार त्यांच्यामध्ये? पूर्ण वर्षभर त्यांच्याकडून कार्यक्रमांची म्हणजे अशीच रेलचेल सुरूच असते. प्रत्येक कार्यक्रम धूमधडाक्यातच साजरा केला पाहिजे अशी त्यांचा एक विचार आहे. तो विचार आम्ही पूर्ण करत असतो. अशा प्रकारे आपण बघू शकता की शिवजयंती कार्यक्रम खरंच खूप मोठ्या आणि धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो असतो. पोलीस निरीक्षक पातोरकर साहेब सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा दिवा विकास प्रतिष्ठानतर्फे हार्दिक स्वागत. तसेच खतेरे साहेब. दादा इकडे बघ ना. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्मानित